19 फेब्रुवारीला जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पदयात्रा आयोजित करण्याच्या केंद्राच्या राज्य सरकारला सूचना आहेत। शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदीही संबोधित करणार आहेत। सर्व जिल्ह्यांमध्ये सकाळी 7:30 वाजता पंतप्रधान मोदींच्या आभासी उद्घाटन भाषणाने कार्यक्रम सुरू होईल। महाराष्ट्रात मुख्य कार्यक्रम पुण्यात होणार असून केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित राहणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अक्षय मंकडी आपल्यासोबत आहेत। अक्षय, या यात्रेचा नेमका हेतू काय आणि स्वरूप काय असेल? सौरभ कोरटकर, खरं तर महायुतीचे सरकार जे आहे ते राज्यामध्ये बहुमताने आलेले आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच 19 फेब्रुवारी जो शिवजयंतीचा उत्सव आहे तो राज्यभरामध्ये महायुतीचं सरकार जे आहे ते जोरदार पद्धतीने साजरं करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्या सगळ्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या केंद्र सरकारकडनं राज्य शासनाला देण्यात आलेल्या आहेत। जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन जे आहे ते राज्यव्यापी आयोजन करण्याचे आदेश जे आहेत ते राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत। त्यानुसार संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पदयात्रा जी आहे ती काढण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या संपूर्ण कार्यक्रमाला सकाळी 7:30 वाजता आपल्या भाषणाद्वारे सुरुवात करणार आहे आणि त्यानंतर हा सगळा पदयात्रेचा कार्यक्रम जो आहे तो राज्यभरामध्ये होणार आहे। आणि या संपूर्ण कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। नंतर एक अत्यंत महत्वाचा कार्यक्रम जो आहे तो आता केंद्र सरकारने राज्य सरकारला देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। महायुतीचं सरकार मोठ्या बहुमताने राज्यावरती आलेलं आहे आणि एकंदरीतच हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं मोठं बहुमतातलं यश जे आहे ते महायुतीच्या सरकारने स्वतःच्या पदरात पाडून घेतलेलं होतं। आणि त्यानंतर पहिल्यांदा 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मोत्सव हा शिवजयंती जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि त्याकरता संपूर्ण केंद्र सरकारकडनं राज्य सरकारला या सगळ्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। तर शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत। 19 फेब्रुवारीला जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करा अशा सूचना केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आलेल्या आहेत।